पंजाब नॅशनल बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले राजेश मधुकर निखारे यांच्यावर 11 जून 2026 रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले निखारे अद्याप बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत आहेत। प्राथमिक माहितीनुसार निखारे हे बँकेत जात असताना त्याचा स्वप्नील मधुकर भगत यांच्यासोबत वाद झाला। दोघांमध्ये पूर्वीपासून वैमनस्य असल्याने त्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। हल्ल्यानंतर निखारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने आरोपीच्या अटकेसाठी 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। आरोपीबाबत कोणालाही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। राजेश मधुकर निखारे हे पंजाब नॅशनल बँक वर्धमान नगर या ठिकाणी ब्रँच मॅनेजर म्हणून होते। दिनांक 11 तारखेला 11/6/2026 रोजी ते बँकेमध्ये जात असताना त्यांचे जे ज्युनियर कॅशियर आहेत स्वप्नील मधुकर भगत यांनी त्यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन अगोदरचं जे वैमनस्य होतं त्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यामध्ये लाकडी दांडका मारून त्यांना गंभीररित्या जखमी केलं होतं आणि ते अजूनपर्यंत अनकॉन्शियस आहेत। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपीस अटक करण्यात आलेली असून मान्य न्यायालयाने त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। यातील आरोपीचं नाव आहे स्वप्नील मधुकर भगत। त्यांचं बँकेमध्ये प्रशासकीय कामावरून काही वाद झाले होते, त्या अनुषंगाने ही घटना घडलेली आहे। त्याच्यावर काही रेकॉर्ड वगैरे काही नाही आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की स्वप्नील मधुकर भगत यांनी मारहाण केल्यानंतर ते ब्रँचमध्ये जवळजवळ 4 वाजेपर्यंत बसलेले होते आणि पोलीस स्टेशनला याबाबत बँकेचे जे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे। त्या अनुषंगाने आरोपी अटक करण्यामध्ये थोडी दिरंगाई झाली आणि जे काही एव्हिडन्सेस होते ते कलेक्ट करण्यामध्ये पोलिसांना फार त्यामध्ये कौशल्य दाखवायला लागले आणि जे एव्हिडन्स होते त्याला काळ मिळाला त्यामध्ये त्याने ते एव्हिडन्स जे डिस्ट्रॉय करण्यात त्याचा उपयोग झालेला आहे। तर आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्यासमोर एखादी अशी घटना घडत असेल, आरोपीबद्दल काय माहिती असेल तर पोलीस स्टेशनला याबाबत अवगत करावे। यामध्ये मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झालेली सर्व पोलीस स्टेशनचे DB पथक आणि तपास अधिकारी DO यांनी यामध्ये कामगिरी केली।